ना हा सगळा नेस्तनाबूत होऊन जाणार त्याच्यानं. आणि पाकिस्तानचं नाव सगळ्यांना माहिती आहे ना, की नाही माहिती आहे? पाकिस्तान हा आपला शत्रू देश आहे. जेव्हा शत्रू देशांना हे कळतं की बाबा या ठिकाणी मोठे मोठे बॉम्बगोळे आहेत, तेव्हा ते टार्गेट करतात आपल्या देशाला, की ह्यांच्याकडेच अगोदर काय करूया, बॉम्ब फेकूया, म्हणजे सगळे दारुगोळे काय होतील ते नष्ट होतील आणि भारत कमकुवत होईल आणि आपल्याकडे लढाई करायला येणारच नाही. पण जर त्यांनी असं केलं नाही तर मरणार कोण त्याच्यामध्ये? केंद्र सरकार मरणार आहे, पालकमंत्री येणार आहेत, इतर लोक कोण येणार आहेत, का सरकारचे बाकी लोक कोण येणार आहे? म्हणजे मरणार आहे मिरवणे गावातले संपूर्ण ग्रामस्थ आणि नागरिक. गाव होणार आहे आपला नेस्तनाबूत आणि संपूर्ण आपलं वाटोळा होणार आहे. मग हे वाटोळा आपला करून घ्यायचा आपण जोरात. तर याच्यासाठी आपल्याला संपूर्ण आता काय करायचंय, झटायचंय. पोलीस स्टेशनचं समजा काही प्रॉब्लेम आला तरी देखील त्या पोलिसांना आपण सगळ्यांनी काय सांगूया माहिती आहे? तुला जर घेऊन जायचंच आहे ना तर आम्हाला सगळ्यांना घेऊन चल. तयार आहात तुम्ही? जोरात. तर ही यंत्रणा जी आहे घाबरवायची, तर आम्ही जर घाबरत असतो ना तर आजची तिसरी सभा मी केली नसती. एवढे जर आम्ही डरपोक जर असतो तरी तिसरी सभा घेण्याची आमची हिंमत नसती झाली या ठिकाणी. आणि हे जे आम्ही करतोय ना हे तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या जीवावरती करतोय. आम्ही तुमच्या भरोश्यावरती करतोय. तुम्ही आमचं व्हिजन पूर्ण, म्हणजे आमची शक्ती आहे ना, ही शक्ती कोण आहे? तुम्ही लोक आहात. आम्ही निमित्त आहोत, आम्ही काहीच करत नाही आहोत, आम्ही मात्र निमित्त मात्र आहोत. तर हे तुम्ही संपूर्ण आमचं व्हिजन आहे आणि तुम्ही आमची संपूर्ण काय आहे ताकद आहे. तर याच्यासाठी याच्या पुढे कुठला पण प्रसंग येऊ दे, तुम्ही याला सगळे तयार आहात ना? जोरात. धन्यवाद. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. धन्यवाद. तसं जर पाहायला गेलं तर महिला वर्ग आहे, ह्या महिला वर्गाने खूप मोठी क्रांती घडवली आहे. सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी तुम्हाला स्त्री शिक्षणाचा अधिकार दिला आणि आज या स्त्री शिक्षणाच्या अधिकारावरती आपली पंतप्रधान देखील बाई झाली आणि राष्ट्रपती देखील बाई झाल्यात, म्हणजे महिला झाल्यात थोडक्यात. बरोबर ना? हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्या शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तो पिणारा गुरगुरलाच पाहिजे. मग आता आपलं काम काय आहे? गुरगुरायचं. आपलं काम आहे गुरगुरायचं. आपण आता शिक्षण घेतलेलं आहे, आपली संघटना देखील आता मजबूत होते आणि तुमच्या पद्धतीने ते अजून मजबूत होते. येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही तुमच्यामध्ये जे जे लोक व्हॉट्सअपवरती असतील, तुमच्या मुली किंवा तुम्ही, तर आम्ही तुम्हाला संपूर्ण आमच्या त्या मिरवणे MIDC विरोधी संघटनेमध्ये सामील करून घेणार आहोत. तुमची संमती आहे? धन्यवाद. आणि हा आपला जो लढा आहे ना, हा लढा आपल्याला प्रखरतेने याच्या पुढे लढायचा आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या मुलांच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. पोलीस स्टेशनला ज्या दिवशी जायची वेळ होईल ना, बंद व्हायची वेळ येईल ना, तेव्हा माझे जे काही सहकार्य आहे ते आम्ही अगोदर पोलीस स्टेशनमध्ये असू, तुमची मुली अगोदर नसतील. बघा, महिलांनी स्वतः सांगितलंय की आम्हीच पुढे असणार म्हणून. तर त्याच्यामुळं या ठिकाणी बघा, या ठिकाणी आम्हाला खरोखर अभिमान वाटतोय तुमचा, की आज गावामध्ये लोक आपले एवढे सुशिक्षित असून देखील आज आपल्याला गावातल्या लोकांना काय केलं जात आहे, भरडलं जात आहे. आपल्या गावातल्या लोकांना या योजनांचं माहिती दिली की जात नाही, जे दिली जाते ती चुकीची दिली जाते आणि त्याच्यामुळं आपला काय झालेला विकास खुंटलेला आहे. याच्यानंतर जो जो काय प्रसंग येतील ते आपण याच पद्धतीने एकत्र येऊन त्याला सामोरे जायचं आहे. आजचं हे व्यासपीठचं सगळं काय आहे, याच्यामध्ये राजकीय व्यक्ती कोणीही नाही, आपण सर्व ग्रामस्थ आहोत. त्याच्यामुळे ही सभा विवाह असा काही विषय नाही. आपण काय सभेला कुठे राजकीय व्यक्ती कोणाला काही बोलवलेलं नाही की त्याची सभा व्हायला. ही आपली चर्चा सत्र आहे आणि आपण चर्चा करतोय. तर तुर्तास MIDC बद्दल सर्व दुष्ट माहिती तुम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे. या मात्र तुम्ही ठाम आहात ना? आपल्याला MIDC धन्यवाद.
आता याच्यानंतर आता लगेच पण हे आपल्या लोकांचं सांगायचं का? सांगितलं बरं हे संदेश सांगतो तो विषय नको ना. मंडळी आता आपण जरा फक्त आता बघा आम्ही तुमचा काही वेळ जास्त घेणार नाही. तुम्हाला एकच सांगतो परत, सगळ्या लोकांची आता भात कापणीची वेळ आहे. या पावसाची काही गॅरंटी नाही, हा कधी पडेल. आपल्या हातात तोंडात आलेला घास निघून जातो, हे तुम्ही पण बघता आम्ही पण बघतो. कारण आम्ही काय गावाचे वेगळे नाही ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना. तरी पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात ना, त्याच्यासाठी तुमचे खूप 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 आभार. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि आता या बरोबर बरोबर हो भेटेल आले. पण तिला आणि एवढे नातवंडाला घेऊन अशी तिन्ही माणसं उभी करून ठेवले ना आम्ही दोघं. तुमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी आमचा युवा संघटनेचा सलाम. शेतीवाडी करून आज आम्ही जिंदगीच्या आज नवरा बायको आम्ही काही सत्यानाश करून घ्यायचं का आम्हाला एमआयडीसी नको नको. बस बस बस. आज आम्ही बघा आमची परिस्थिती काय आहे ती गावात नवऱ्या बायकोची. आज आम्ही कष्ट लाभाल करून आज शेती करून झाड माड करून आज माझ्या बागात येऊन तुम्ही फिरा कशी बाग आहे ती बघा. कोणासाठी केलंय? माझ्या एकट्या मुलासाठी केले. मुलांनी जर म्हटलं मला ही बागाची नाही बाग होणार नाही, माझा नातू आहे, माझा नातू करेल. पण माझ्या बाग झाडा माडाचा किंवा शेतीचा मी वाटोला करून देणार नाही. एमआयडीसी मला नको. तुमच्या याच मुद्द्याला धरून मी फक्त 1-2 मिनिटं तुमचे घेतो. या मुद्द्याला धरून त्यांच्या मला वाटतं बऱ्याच लोकांचे आता बागा आहेत आणि जरी बागा नसतील तर प्रत्येकाची 10-15 तरी काजूची झाडे आहेत. अरे ते 10-15 काजूच्या झाडांवरती आपण हक्काने जातून आपले काजू आणतो. पण ही एमआयडीसी आल्याच्या नंतर ना तुमच्या सर्वेत तुम्ही जाऊ शकत नाही. ती झाडे पण राहणार नाही तर आपण जाऊ पण शकत नाही. आणि जे आपले सर्वे आहेत ना त्या सर्व्यांमध्ये